नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एखादी महिला, कारण साधारणतः महिलेबद्दल आपला समज काय तर ती सहृदयी असते. अशी महिला की जिचं 3 दिवसापूर्वी लग्न झालंय, ती मुलगी, ती महिला आपल्या नवऱ्याचा खून करण्याचा विचार करू शकते आणि तो खून प्रत्यक्षामध्ये आणूही शकते. आपल्या शेजारी नुकताच लग्न होऊन ज्याच्याबरोबर आपण संसार थाटण्याचा विचार केलाय, तो बसलाय आणि त्याला मारण्यासाठी ती हिट हिम किंवा त्याला हिट करा असं म्हणू शकते. आणि ज्या मेघालयामध्ये हा सगळा प्रकार घडला, त्या मेघालयाचे पोलीस आत्ताच अलीकडे आपण ऑपरेशन सिंदूर बघितलं आणि ह्या ऑपरेशनला ते नाव देतात ऑपरेशन हनीमून. घटना खूप इंटरेस्टिंग आहे. आपण समजून घ्यावी अशी आहे. कारण प्रेम, क्रूरता आणि मानवी भावभावना याच्यात जे गूढ सगळं दडलेलं आहे ना, ते ह्या देशात सध्या चर्चेत असलेलं मध्य प्रदेशच्या इंदोरमधलं आणि जे 3 राज्यामध्ये ज्याचा संबंध येतो, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मेघालय, असं हे प्रकरण आहे. सोनम सूर्यवंशी हिचा विवाह होतो 11 मे 2025ला. तो होतो एक ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या राजा रघुवंशीची. आणि मग हे दोघं हनीमूनसाठी मेघालयला जातात. ते जातात 23 मेला आणि मग तिथे गेल्यानंतर, माफ करा, 20 मेला तिथे गेल्यानंतर एका होमस्टेमध्ये ते राहतात. 2 जूनला थेट राजा ह्या राजा रघुवंशीचं प्रेतच सापडतं. या मधल्या काळामध्ये एका महिलेच्या वर्तनाचा, ज्याचा खरोखर सायकॉलॉजिकल अभ्यास करायला हवा, तसा सगळा वावर होतो. म्हणजे ही जेव्हा आपल्या नवऱ्याबरोबर म्हणजे राजा रघुवंशीबरोबर जाते, तिचे जे आत्ता व्हॉट्सअप सापडले चॅट्स सोनमचे, ते असे दाखवतात की निघाली आहे ती 11 मेला. त्याच्याबरोबर 3 दिवसानंतर तिने आपल्या नवऱ्याला ह्या पृथ्वीतलातनं नष्ट करण्याचा प्लॅन करायला सुरुवात केली. तिचा जो प्रेमी आहे राज कुशवाहा, त्याला तिने सांगितलं की ह्याला संपवायचं आहे, मग मी विधवा होईन आणि मग मी तुझ्याबरोबर लग्न करेन. हे तिच्या आधीच डोक्यात आहे. कारण तिने आपल्या नवऱ्याला असं सांगितलं आहे की तुझ्याकडं जेवढे म्हणून तुझे स्वतःचे अलंकार आहेत ते सगळे तू अंगावरती घाल. त्याच्या आईला प्रश्न पडला आहे की मुलगा आपल्या हनीमूनला चालला आहे आणि एवढे सगळे अलंकार, 10 लाख रुपये किमतीचे अलंकार अंगावरती घालून का चालला आहे? तो भोळा आहे. तो म्हणतो की नाही नाही, सोनमला वाटतं की तिने मी पूर्ण अलंकारासहित तिथं यायला हवं आणि मग तो 10 लाख रुपये किमतीचे अंगठी असतील, ब्रेसलेट असतील ते घालून हनीमूनला जातो. चेरापुंजीला जातात, शिलाँगला. मी शिलाँगला 3-4 वेळेला तरी किमान गेलो आहे. चेरापुंजी, जिथे त्याच्या शेजारी असलेल्या ज्या भागामध्ये जगात सर्वाधिक पाऊस पडतो, अप्रतिम निसर्ग आहे. बंगालच्या उपसागरातनं जी हवा वाहत येते, त्या हवेचा एक छान असा झोत असतो. 5-10 मिनिटामध्ये वातावरण कधीही बदलू शकतं, ढगाळ होतं आणि मग तिथे निसर्गाने केलेले अनेक चमत्कार आहेत. त्या चमत्कारापैकी एक चमत्कार म्हणजे निसर्गतः तयार झालेला डबल डेकर असलेला, वेगवेगळ्या झाडाच्या फांद्यांनी तयार झालेला पूल. हा निंग्रोटा नावाच्या गावात आहे. तो पूल बघण्यासाठी हे दोघं होमस्टे सोडतात, एक स्कूटर विकत घेतात आणि निघतात. निघाल्यानंतर हे दोघं अचानक गायब होतात, पती-पत्नी. आणि गायब झाल्यानंतर कुटुंबीय चिंतेत आहे. सोनमचाही पत्ता नाही, त्यांच्या मुलाचाही पत्ता नाही. आणि 2 जूनला चेरापुंजीच्या त्या खोल दऱ्यामध्ये, की जो अगदी असा सरळ 90 अंशातला डोंगर आहे, तिथे त्याचा मृतदेह सापडतो. सोनम गायब असते आणि मग वेगवेगळ्या पातळीवरती चर्चा सुरू होतात की सोनम आणि राजा रघुवंशीचं झालं काय? असं असताना आणखीन एक 8-9 दिवसानंतर सोनम उत्तर प्रदेशमधल्या एका गावातनं पहाटे 3 वाजता फोन करते की मी एका धाब्यावरती बसलेली आहे आणि मी आजारी आहे. मग सगळी यंत्रणा हलते. तिला ताब्यात घेतलं जातं, तिच्यावरती उपचार केले जातात आणि एक अशी Instagramवरची पोस्ट ती क्ल्यू म्हणून समोर येते. राजा रघुवंशी जो आज हयात नाही, त्याच्या Instagram अकाउंटवरती जन्मो जन्मों का साथ है अशी एक पोस्ट येते आणि मग पोलिसांच्या तपासाची चक्र फिरायला लागतात. शिलाँग पोलिसांनी यासाठी एक SIT स्थापन केली. SITमध्ये 8 वरिष्ठ अधिकारी आहेत.
त्यांच्या मदतीला 20-22 पोलीस कर्मचारी काम करत आहेत. 40 त्यांनी CCTV फुटेजेस बघितलेत आणि त्या 40 CCTV फुटेजमध्ये सोनम 3 कुठल्यातरी व्यक्तीशी बोलताना दिसते आणि मग संशयाची सुई हळूहळू सोनमकडे येते आणि सोनम याच सगळ्या घटनेतली मुख्य सूत्रधार आहे असं लक्षात येतं. आणि कशी असावी? तर तिने WhatsApp चॅट करून आपल्या प्रेमीला सांगितलं की ह्याला आयुष्यातनं संपवायचं आहे. ते प्लॅन आखतात. ते यांच्या पाठोपाठ गुवाहाटीला आणि नंतर शिलाँगला जातात. ते जिथे थांबले त्याच हॉटेलमध्ये थांबतात. शस्त्र खरेदी करतात. एक कुऱ्हाड विकत घेतात आणि ती कुऱ्हाड विकत घेऊन सोनम आपल्या नवऱ्याला हिट हिम असं म्हणते. त्याला झाड कापण्याच्या हत्याराने आधी मारलं जातं. त्याच्या डोक्यावरती 2 गंभीर जखमा होतात. शरीरावर असंख्य वार होतात आणि ज्याला आपल्या भविष्याची, सुखी संसाराची ज्यांनी स्वप्न बघितली असतील असा राजा रघुवंशी आपल्यातनं निघून जातो. तो निघून गेल्यानंतर एक पुन्हा वेगळ्या पद्धतीचा प्लॅन तयार होतो की सोनम ही आपल्या माहेरी इंदोरला आपल्या प्रेमिकेकडे येते. तो तिला बोलवून घेतो आणि तिथे आल्यानंतर ते पुन्हा वेगळा प्लॅन आखतात. हा जो तिचा प्रेमी आहे तो तिला ड्रायव्हर आणि एक गाडी देऊन उत्तर प्रदेशला पाठवतो. तिथे 8-9 दिवस ती राहते आणि 9 दिवसानंतर ती सांगते घरी फोन करून की मी आजारी आहे आणि मग पुढचा घटनाक्रम जो आहे तो हळूहळू उलगडत जातो, ज्याचं शिलाँग पोलिसांनी नाव दिलं होतं ऑपरेशन हनीमून. त्या ऑपरेशन हनीमूनमध्ये आत्ता तिला ट्रान्झिट रिमांड घेऊन 72 तासानंतर ती शिलाँगला पोहोचते. 4ही आरोपी अटकेत आहेत. जे 3 आरोपी आहेत तो तिचा प्रेमी इंदोरचाच आहे. 3 आरोपी हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. हे एकत्रित कसे आले? तर सोनमच्या भावाची एक फॅक्टरी आहे जी त्याच्या नावावर रजिस्टर्ड झाली आहे. त्या ठिकाणीच बहुधा तिचं आणि ह्या व्यक्तीचं प्रेम प्रकरण सुरू झालं आहे. तिला छान शौकीत राहायचं आहे. पैसे नाही आहेत ह्या तिच्या प्रेमीकडं, राजा कुशवाहाकडं आणि मग राजा कुशवाहाचा तिचा जो प्रेमी आहे त्याच्याकडं नसलेलं म्हणजे राजा कुशवाहा तिचा नवरा, पण त्याच्याकडे नसलेलं संपत्ती जमा करण्यासाठी ती लग्नाचा खोटा बनावर असते आणि त्यातनं हे प्रकरण हे राजा कुशवाहाच्या मृत्यूपर्यंत जातं. ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तिने ज्या पद्धतीनं, कारण हे सगळे गुन्हेगार हे ज्या पद्धतीनं वागलेत हे कोणत्याही चित्रपटाला लाजवेल त्यापेक्षाही भयंकर आहे. म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की चित्रपट हा समाजाचाच आरसा असतो आणि बऱ्याच वेळेला दिग्दर्शक, निर्माते असा दावा करतात की जी गोष्ट तुम्ही अतिरंजित म्हणून बघता ती मुळात अतिरंजित नसतेच. ती तसंच असतं जे समाजातलं रिफ्लेक्शन असतं. आणि किती रिफ्लेक्शन आहे बघा. 23-24 वर्षाची ही मंडळी इतका मोठा कट करू शकतात आणि त्यातला जो नवरा आहे त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अजिबात अंदाज येत नाही. तो सहज ह्या हनीमूनला जातो आणि त्याला त्या क्षणापर्यंत कळलं नसेल जोपर्यंत त्याची बायको म्हणत नाही की हिट हिम. आणि हिट हिम केल्यानंतर तो जागेवरती गतप्राण होतो. तो त्याचा जीव आणि विश्वासघात झाल्याची भावना किती मोठी गोष्ट असेल की ज्याच्यानंतर त्याचा मृत्यू होऊन तो दरीत त्याचा मृतदेह सापडतो. शिलाँगमध्ये झालेली ही घटना वाराणसीतल्या वेगवेगळ्या धाब्यापर्यंत येते. यात शिलाँग पोलिसाचं कौतुक असं की त्यांनी जवळपास 41 CCTV बघितले, त्याचं डिसेक्शन केलं. ती एकानंतर एक त्याचे धागे जोडले आणि मी नेहमी म्हणतो की पोलिसांनी ठरवलं तर ते कितीही शातीर गुन्हेगार असला तरी त्याचा मागोवा घेऊ शकतात. आता ह्या प्रकरणात अनेक वेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ह्याच्यात CBI चौकशी व्हावी असं सोनमच्या कुटुंबियाचं मत आहे. कारण सोनम हिला पण ह्याच्यात फसवलं गेलं आहे असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे तिचा जो नवरा आहे राजा रघुवंशी, त्यांच्या कुटुंबियांना तर धक्काच बसला आहे. कारण ती त्याच्या आईला वगैरे मिठी वगैरे मारायची आणि आज तो राजा रघुवंशी ज्या पद्धतीनं त्याला मारलं आहे त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की त्याला फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे. अशा देशातल्या ह्या अनोख्या प्रकरणाकडं आपलं लक्ष असणारच आहे. हे व्हिडिओ घराघरात जाऊ द्या. कारण एखाद्या व्यक्तीची मानसिकता सहज, कारण हिचं काही ट्रॅक रेकॉर्ड नाही गुन्हेगारीचं किंवा ह्याही चौघाचं ज्यांना आरोपी म्हणून अटक केली, अशा एखाद्या व्यक्तीची मानसिकता क्रूरतेच्या पातळीवरती कुठे जाऊ शकते त्याचं हे उदाहरण आहे. थांबूया.